राधे राधे. तर म्हटलं चला आज ना एक रियालिटी दाखवू. ती रियालिटी म्हणजे कुठली, तर हीच ती रियालिटी. आणि ती रियालिटी म्हणजे प्रत्येकाच्या घरात जो असतो तो पसारा झालेला असतो. आणि माझ्यासुद्धा घरात खूप पसारा असतो. सकाळी सकाळी आता मुली तर गेल्या स्कूलला, 8:45ला त्या स्कूलला जातात. त्याच्यानंतर भांडे जे होते ते तसेच्या तसे पडले होते. किचन फुल भरलेला होता भांड्यांचा. पण म्हटलं नाही, आधी पसारा थोडासा आवरून घेऊ म्हणजे थोडंसं हलकं वाटेल. म्हणजे आपल्याला सुद्धा खूप ओझं झाल्यासारखं वाटतं जास्तच पसारा राहिला तर. आधी म्हटलं सगळं व्यवस्थित आवरून घेऊ आणि मग किचनकडे आपण वळू. तर इकडं माझं तेच अथरूम वगैरे आवरणं माझं चालू होतं. त्याच्यानंतर असा काहीसा लूक झाला होता मग बेडरूमचा. त्याच्यानंतर हॉलमध्ये आली. हॉलमध्ये सुद्धा पसारा होता आणि मी कितीही आवरलं ना, दुसऱ्या दिवशीपर्यंत अशीच अवस्था तरीसुद्धा होऊन जाते. आता कसं काय येतं काय माहिती, एवढं आवरूनसुद्धा मला तर काही कळत नाही कोण आणतं. आणि प्रत्येकाला विचारलं ना हे कोणी केलं, तर ते कोणी सांगतच नाही की हे कोणी केलं. माणूस सांगते सिद्धूनी केलं, सिद्धू सांगते माणूनी केलं. आता नाव तरी कोणाचं घ्यायचं, त्याला असू दे म्हटलं, चला आवरावं तर लागेलच. मी कितीही सांगितलं ते काय घरी व्यवस्थित राहणार नाही सगळं, कारण की आपण काही एका जागेवर राहत नाही, आपल्याला कामं असतात. मग त्याच्यानंतर हॉलसुद्धा क्लीन केलेला. आणि त्याच्यानंतर ना किचनमध्ये बोलली होती की राडा तसाच आहे. तर इथं ना कांदे संपले होते, दुसरे कांदे जे होते ते पिशवीतले मी काढून घेतले आणि ते सुद्धा मला टोपल्यात भरायचे होते. आणि ताईंची कमेंट होती की देवपूजा कोण करतं, तर देवपूजा मीच करते. आता मीच करते म्हणजे आता असं आहे, सासूबाई घरी राहत नाही, तर त्या आज घरी होत्या कारण त्यांना जायचं होतं माझ्या नणंदबाईंच्या मळ्यात. त्यांच्या सासूंनी भेटायला बोलवलं होतं, तर तिकडं जायचं होतं त्यांना, म्हणून त्या आज घरी होत्या. तुम्हाला आज त्या बघायला सुद्धा भेटतील. इथं त्यांनी केस धुतले होते आणि इकडं ना त्यांचा मसाला ओतण्याचं चालू होतं, पण तो सांडत होता. म्हटलं थांबा, एक डिशमध्ये काढून घेऊन मग बरणीत भरू. आता ह्या पिशवीचं सांगते मी तुम्हाला. ह्याची जी मेहनत चालू आहे ना आमची मसाला काढण्याची, ह्या पिशवीसाठी. आणि काय झालं माहिती आहे का, ही पिशवी मामांना काय माहीत नव्हतं. इथून उचलून आणि डस्टबिनमध्ये गेली ती. आणि आत्या म्हटली की पिशवी दे, मी सांगितली ती, तर मामाने डस्टबिनमध्ये टाकली. आता मामांना काय माहीत नव्हतं की ह्या पिशवीसाठी त्यांनी एवढी मेहनत केलेली होती. आता ही पिशवी लागत होती. आमचं ना लाल तिखट ना संपलं होतं, तर तेच दळायला द्यायचं होतं या पिशवीत. मिरच्या याच्यात भरून द्यायच्या होत्या आणि मग डब्बा द्यायचा होता, कारण डब्यात बसणार नाही. आणि डबा जर मोठा दिला असता तर मसाला त्यात खूप कमी आला असता दळून, म्हणून म्हटलं पिशवीत द्यायचा. पण पिशवीच डस्टबिनमध्ये गेली. तर मग जाऊ दे म्हणे, आता गेली तर गेली. मग दुसरी पिशवी शोधली आणि परत मिरच्या त्यात भरून मग दळायला दिल्या. आणि त्या मिरच्यांना आहो दळायला घेऊन जाणार ते जेवायला आल्यावर. आणि त्याच्यानंतर आता भांडी वगैरे इथं मी क्लीन केलेले. आणि तुमच्याबरोबर खूप कमी गोष्टी असतात ते मी शेअर करते. छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये एवढं काही शेअर होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतरसुद्धा माझा खूप सारा काम बाकी होतं. ते म्हणजे कोणतं, आता भांडी तर क्लीन झाले, पसारा पण बऱ्यापैकी आवरला. आता त्याच्यानंतर मी हे सगळं क्लीन केलं किचन वगैरे. त्याच्यानंतर पाणी इकडं तिकडं उडलेलं असतं, ते खालच्या फरशीवर सुद्धा मी ती फरशी हाताने पुसेल. आणि परत ती वाळल्यावर मग पूर्ण घर वगैरे झाडू मारेल मी. आधी खालचे घर झाडेल आणि मग वरती जाईल झाडू मारण्यासाठी. मग गॅलरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाडेल वगैरे बस. आणि मग लगेच झालं की बाथरूम टॉयलेटकडे वळते. आणि मग कपडे धुवायला सुद्धा लागते. कपडे हे भिजू घालून देते तत्पर्यंत. काल ना डबे घासले होते, तर तेच त्यांचे झाकण वगैरे लावून दिले. आता व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये आहे म्हणून तुम्हाला एवढं काही कळणार नाही. तर इकडं माझं तेच चालू होतं. आणि सकाळी ना मेन्यूमध्ये होतं गाजराचा हलवा केला होता, पण त्याची रेसिपी मी आहोंच्या मोबाईलमध्ये शूट केली होती, कारण माझा मोबाईल मानूकडे अभ्यासाला होता म्हणून. आणि तिने काही दिला नाही आणि रेसिपीचं मी शूट काय मागितलं नाही, जाऊ दे म्हटलं. इथंच एंड करते.